आणि तिने आता अनाऊन्स करा की तुम्ही अमेरिकामधून कॅनडा बिडी झाल्यात बुवा, म्हणजे ही ट्रेन अमेरिकामधून कॅनडा येले म्हणजे डायरेक्ट अवघड विषय आहे की 1 तास मग अमेरिकाहून कॅनडा म्हणजे आला काही शेवटला पार्टी आटला आणि आम्ही तडे बिडी झाले आठ दुसरी ट्रेन लागेल बाय बाय करा ना बाय काकू बस आडे ते आता ना आता नाल बाय करतील आता ना तथा लाल बाय करतील राम राम बापरे बाबा राम राम जय खानदेश. तुमले मन मागलं बॅकग्राऊंड देखील तर समजेच घ्या की मी कोणती तरी एकदम जबरदस्त अशी जागावर आहे आणि त्या जागांचं नाव आहे स्कागवे, जे की अलास्का राज्यामध्ये आहे आणि अमेरिका या देशमध्ये आहे. तर सध्या मी अमेरिका आणि कॅनडा टूर करा नो. तर आज मी स्कागवे या शहर मधली स्पेशालिटी ट्रेन म्हणजे एक ट्रेन आहे की ती आहे ना आपल्या मागे ज्या दिसरानात का तुमले त्या डोंगरासवर बर्फ आहे आणि एकदम धुकं आहे, एकदम म्हणजे ढग आहेत तिकडे तुम्ही देखू शकता की सगळ्याकडे तसाच सीन आहे. तर ती ट्रेनवर ते जास्त तर मी त्या ट्रेनवर आज जाणार आहे आणि तुम्हाला मी आज फिरवणार आहे की तिकडे काय आणि काय नाही. तर आज आपण अलास्का मधले काहीतरी नवीन दृश्य देखणार आहे. तर चला तुम्ही जर मन मागे देखशात ना तर जबरदस्त असं दृश्य आहे आणि ती ट्रेन आपल्या तिकडे लई जाणार आहे. तर म्हणजे काहीतरी आज नवीन एक्सप्लोर करणार आहेत आपण. तर मन बरोबर तुम्ही जुडेल राहा. म्हणजे काहीतरी 3.5-4 तास ना तो टूर आहे की म्हणजे मला ते शिप मधून फ्रीमा तिकीट भेटेल. म्हणजे बाहेरून फिरायला येणारा लोकसाठी ते तिकीट गैर जास्त मागे ट्रेन पण मी शिपमा जॉब करत त्यामुळे ते तिकीट मला फ्रीमा भेटेल. तर आज फुकटमा जत्रा म्हणजे फुकटमा जत्रा हो साठी दुसरं काहीच करायची गरज नाहीये. फक्त 8 दिवसांनी काम करणे आपले बस. तर चला बटा गोरा लोक बटेल आहेत मन मागे आणि बटा जण ट्रेनने वाट देख राहत होता आम्ही. तर आडे वायफाय आहे बाहेर तर ते वापरा ना. आणि त्यानंतर इकडेच रस्ता आणि ट्रॅक एकच ठिकाणी म्हणजे तुम्ही देखू शकता. वातावरण ठीकठाक आहे, गैर थंड नाही गैर गरम नाही. रेग्युलर रोड आहे आणि त्यानावरच रेल्वे पट्टा आहे की म्हणजे आडे सिग्नल लागत नाही ना काही फाटूक आहे ना काही आहे, काहीच संबंध नाही. इकडे फक्त 2 लोकच उभा करेल आहेत तेच नाही की फक्त म्हणजे जर येणार जाणार नाही ना तर त्या लोकच थांबाळ देतच बस की म्हणजे एकदम ओपन कारभार आहेच ना की ट्रेन इन तो लोकच नाही थांब जाऊ ना लोक येतील तो ट्रेन थांबी जाईल जसं जमी तसं असा विषय. म्हणजे इसले फक्त लोकसले वाचाळासाठी ठेवले इकडे की म्हणजे ट्रेन जर उन्ही तर लोकसला थांबाडा ना पण त्या लोकसले मार्गदर्शन बी करतस. तर म्हणजे 2-2 काम ऍट अ टाइम होतस. वा भाऊ सांग ना त्याला आता जा. आणि ॲटलिस्ट कागवेनी फेमस रेल्वे तुम्ही देखू शकता. बाबावर न वाजरा ना काबर की लोक झाला रोडवर फिरतोस आणि ट्रेननी ड्रायव्हर बाई आहे तुम्ही देखू शकता. एकदम मस्त टी शर्ट घाली असतात ती डायरेक्ट ट्रेन चालायला आणि काही वांधा नाही आहे. आणि रस्ता आणि रेल्वे ट्रॅक एकच करतेल नाही म्हणजे आटे का डायरेक्ट शिपवर चढायची काय माहिती ती जायराने डायरेक्ट जहाज जवळ तुम्ही देखू शकता. ट्रेन आहे ती कितली नवी आहे देखी का तुम्ही. चकाचक आहे डायरेक्ट नवी एकदम तुम्ही देखू शकता. त्यांना लोक नाही येत आणि येणावालाच प्रवास करासाठी मी आता जाणार आहे. तुम्ही देखू शकता गैरी लंबी अशी ट्रेन आहे ती. ट्रेन झाले आणि आता जाणार आहे मी ट्रेन बसासाठी. तर चला म्हणजे डायरेक्ट जात जवळ ट्रेन लागते आणि तिकडून बसतात सगळा लोक. तर आटे ना स्टेशन आहे ना काही आहे ना प्लॅटफॉर्म आहे की म्हणजे डायरेक्ट ती रस्त्यावरच रेल्वे ट्रॅक आहे आणि त्यानावरच ती लागत. तर तुम्ही देखू शकता की म्हणजे इकडे गार्डन आहे आणि इकडे रेल्वे पट्टा आहे आणि वर जर देखशात तर म्हणजे स्वर्ग आहे जबरदस्त. तर आता वर येत जाणं आहे आपल्या. तर चला आणि मागे म्हणे वाली ट्रेन लाग झाले मनी म्हणजे ट्रेन लाग झाले मी मन जहाज म्हणे ट्रेन म्हणतेस म्हणजे जी गोष्ट वाटस त्याबद्दल बोलतेस तर तसं ते मन नाही राहत. ठीक आहे तू मने मन समजिलेच जात मी काबर की ना जेम तेम टाइम रस्ते माझे निघसते प्रयत्न करस काही चुकी नाही निघाल पाहिजे वो है ना. तर लागेल आडे रेल्वे आगगाडी. तर जाऊ आणि आडे पब्लिक बी काही आहे मागे तुमले दिकरा नाही लाईन लागेल म्हणजे तिकीट सगळ्याचकडे पण तरी बी आहे ना एक करीत चढणं पडस. तर चला म्हणत्या बाईली 11:30 वाजता कॉले म्हणतात तर ती म्हणे जॉईन द लाईन प्लीज. आणि लाईन इथली मोठी आहे ना भाऊ मजाक नाही. माता सप्तशृंगी ना 12 बी मनच होती इथली मोठी लाईन आहे आणि मी लागेल शेवटी आते चावट न घर शेवट. चला नाही मन मागे बाकी ना बी चावट येत तोपर्यंत सीन दे का तुम्ही. आणि भाऊ जबरदस्त लाईन मोठी लागेल आणि ते जास्त दे का तुम्ही. बाहेरून गैर भारी वाटत ते मधना गैर काम आहे आणि लाईन पुढे सरकारला लाग झाले. आणि तुम्ही देखू शकता सायमनवाला तिकीट आहे आणि तटून ट्रेनवर आता मी चढणार आहे. हाय पोरगी सूचना दिराणी की कोठून चढणे कसं जाणे तर ते फॉलो करणे आणि तसं जाणे. काबरी की आड आहे ना आपण लाईन तोडूच शकतात मी तुम्ही देखू शकता.
म्हणजे तोडू शकतोस, कोणी बोलणार नाही, पण शिस्त सगळाच द्यायचंय. तर काही फरक पडत नाही की म्हणजे जो जटे होता त्याला ती जागा द्या आणि आरामतून चालू द्या असं आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे आपल्याकडे बाऱ्या लागेल राहतच तरी बी दंडा घालून लोक गुजरातच इथला जबरदस्त आहेत. पण आडे रे काहीच संबंध नाही, मी इकडून जाऊ शकस पुढे पण काही गरज नाहीये. का बरं की आडे म्हणजे ज्या सगळ्यात शिस्त माहित तडे आपण कसा रिकामा कामं करा ना, तर असा विचार सगळाच नाही आडे. तर देखू शकतात गैरी लंबी लाईन आहे. आणि मी तर डायरेक्ट असा ग्रुप माहिले की बटा रिटायरमेंट वालाच ना ग्रुप आहे. बाई नक्की काही वांधा नाही चला. म्हणजे देखा तुम्ही एक बी असं मला दिकीन राहणार की जो 50 ना खाली बुवा म्हणा आजी बाबा वाटरा ना सगळा. पण या येल्यात आलास का फिराले तर आपले बी फिरणे देस ना बरोबर. या लोक गैरा खर्च करी येल्यात आणि शिकवायलाच मला असंच येऊ दिले की जाय भाऊ जाय तू फिर ये, गैरा काम करताय बुवा तू थोडासा ये फिरीसन. तर मग त्यामुळे मी येले. In a few moments, the front half will start backing up so that we can reconnect our trains together, and then we will all head up the mountain and begin fully operational narrow-gauge railroads are trained and are ensuring the safety and efficient operation of the train. You will observe them. अरे ट्रेन ना सगळा मेंटेनन्स ना काम वगैरे होतच म्हणजे तेच नाही गोडाऊन आहे तुम्ही म्हणू शकता किंवा तेच नाही यार्ड आहे. न्याव सीन देखा तुम्ही, वाव. आणि खाली देखा तुम्ही कितला खोल आहे. ओ शिट. आणि ट्रेन जाय रे आम्ही रप 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 सुरत भुसावळ पॅसेंजर आणि खानदेश एक्सप्रेस नाही आहे ही अमेरिकन ट्रेन आहे. पण मजा गेली राणी का बरं म्हणजे आता पहाड आहेत आणि मरमाई ट्रेन जाय रे तर तिथून म्हणजे एकदम ट्रान्सपरंट खिडक्या आहेत. आणि इकडे पण आपण येऊ शकतात बाहेर, तुम्ही देखू शकता बाहेरला विंडो माती येले म्हणजे बाहेर गॅलरी आणि तरी मी आती येले जेव्हा पड झाले ते मागली पूर्ण डोका मा खाजरा गेली. म्हणजे इकडून तिकडनं डबा मा आपण जाऊ नाही शकतोस म्हणजे कोणताच कंपार्टमेंट आपलं एक सीट आहे तडे पर्टिक्युलर आपण तडेच बसू शकतो. मजा येरानी गैरी पण मागला व्ह्यू तुम्ही देखा जबरदस्त आहे की म्हणजे टनली राणी रेल्वे आठून लोक मस्त पैकी निवांत बसलेत मधमा. आणि जर तुम्ही देखसाल तर म्हणजे काहीच नाही ना जनाने दिसले हवा लागी तर लागी एकदम शांतता बसलेत मधमा बसेल लोकांना खरंच काही लेणं देणं नाही. मी एकला गेलो आता फिरानो का बरं की मी खरंच फिरासाठी येले त्या का बरं येले मला आडे स्पीड वाढणं बरं का पयात्रानं नाना आडे दुसरी ट्रेन लागेल बाय बाय करा ना बाय टाकू बस आडे ते आता ना आता नाल बाय करतील आता ना आता लाल बाय करतील. राम राम बापरे बाबा चला चला. म्हणजे ना 3000 फूट पेक्षा जास्त वरे चढणार आहे ट्रेन म्हणजे या पहाडावर की म्हणजे असं वाटत नाही डायरेक्ट नाही चढत हळूहळू म्हणजे तसं ट्रॅक आहे. तर आणि जसं जसं वरे जायरान होत ना तशी तशी थंडी वाढ राहणी थंडी जास्त वाजायला लागते नाही मला नोटीस होईना का बरं की मी पटेल नाही मधमा मी बाहेर उभा आहे मधमा काचनी खिडकी ना आडे बशी मजा नाही येणार. तर तुम्ही देखू शकता आणि बाकीना लोक बी आहेत की ज्या मनसारखा फिरासाठी येलेत आणि मधला ज्या पटेल आहेत त्या पटेल आहेत. मधमा बशीचा सीन देख ना म्हणजे तुम्ही घरबडी व्हिडिओज देखला सेम सेम ते बी काचनातात तुमले दिकी नाही बी काचनातात दिसरानं रिअल एक्सपिरियन्स हवी आहे की तुम्ही बाल्कनी मा या आणि काय म्हणजे आटलं वातावरण आहे आटलं सगळ्या गोष्टी. इकडे तुम्ही देखा तुमच्या वर ते ट्रेन करताना दिसेल की म्हणजे एक समजदार नाही एवढा चढावे तडे पण चढावे म्हणजे असंच ते हळूहळू वरे चढणार आहे. आणि धबधबा देखा तुम्ही वाव काय बाहेर बाल्कनी मा थंडी जबरदस्त वाढी झाले मधमा बसानंतर काही बरं वाटरा ना जरा. तर म्हणून मी इकडे बसले आहे थोडासा आणि तुम्ही देखू शकतास मन मागे हो भारत ना काका येतात डायरेक्ट म्हणजे अमरीश पुरी सारखी और टिपिकल. मी ज्या साईडला बसले ना त्या साईडला पहाड आहेत फक्त म्हणजे ते वन टाइमला तिकडनं दृश्य मला दिसेल तसं तुम्ही डावसू म्हणजे 700 फूट वरे चढी झालेत आम्ही जवळपास म्हणजे अजून 2300 फूट वरे चढले म्हणजे गैरा दूर रस्ता आहे. आणि
ट्रेन मधून व्ह्यू देखा जरा. आणि अलास्कानी रिअल गोष्ट देखा की म्हणजे बर्फ पडेल वर आहे आणि त्यांना कितला जवळ आम्ही आधी झाले तुम्ही देखू शकता. काही दृश्यच काहीतरी वेगळं आहे की जर त्या ट्रेन फिरानी आणि त्यांना एकदम जवळ म्हणजे कैरावर आहे आम्ही आधी झाले आणि तरी बी चढण चालूच आहे म्हणजे चढणं चालूच आहे आमचं. आणि आम्ही आधी या भुयारमा जाणार आहे. आणि आम्ही डायरेक्ट आडे भुयारमा झाले तुम्ही देखू शकता. इट वॉज वॉर्म इनसाइड. आणि मागला व्ह्यू जर तुम्ही देखता तर याला ग्लेशियर म्हणतात की म्हणजे जो बर्फ वगैरे पडेल आहे ना कसा म्हणतात तर त्याला ग्लेशियर म्हणतात तर तुम्ही देखू शकता. टोटल ब्रिज आहे तिकडे म्हणजे जो की गैरा जुना आहे की म्हणजे डायरेक्ट मधमास तुटेल तो. आणि त्यानंतर हाऊ बनेले जनावर ते ट्रेन चाल राहणी ना काय सीन असेल ना. आणि तिने आता अनाऊन्स करा की तुम्ही अमेरिकामधून कॅनडा बिडी झाल्यात बुवा म्हणजे ही ट्रेन अमेरिकामधून कॅनडा येले म्हणजे डायरेक्ट अवघड विषय आहे की 1 तास मग अमेरिकाहून कॅनडा म्हणजे आलाच काही शेवटला 8:30 आणि आम्ही तडे बिडी झाले तुम्ही देखू शकता. थँक्यू. ते मागला सगळा सीन बदले झाले की म्हणजे जिकडे ग्रीन वगैरे होता तर तिकडे सगळं पांढरं उभी झाले तर कॅनडा आहे म्हणजे सोनं आम्हाला साडे. आणि आता आम्ही कॅनडामा आहेत त्यामुळे तुम्हाला कॅनडाना आणि ब्रिटिश कोलंबियाना ध्वज दिसराना असेल आणि त्याला लागेच अमेरिका आहे आणि दुसरा ध्वज येतो अलास्काना. तर ट्रेन आता बिडी जायला आम्ही परत स्कागवे या सिटीमा आणि मी आता इकडे उतरी जायला तर थोडीशी आता शहर फिरतो आणि त्यानंतर मी परत जाऊ. आटली वेलकम टू स्कागवे अलास्का की म्हणजे अलास्का मधलं स्कागवे शहर मा तुम्हाला स्वागत आहे. आणि जर तुम्ही मागे देखशात तर जबरदस्त अशी सुंदर जागा आहे आणि आटली फेमस म्हणजे ट्रेन ते नावला इंजिन तेच इकडे जायले आणि इकडे थोडा स्मारक वगैरे आहेत म्हणजे अप्रतिम जागा आहे. आणि बस स्टॉप आहे की जे लाकुंड आहे लाकुंड बस स्टॉप आहे रेल्वे स्टेशन म्हणा तरी चालेल का बरं की रेल्वेना ट्रॅक इकडे खालेच. आणि जिकडे मला जहाज लागेल तर त्यांना मागला सीन तुम्ही देखू शकता. वाव सुंदर. आणि इकडे जर देखशात तर हे शहर आहे की म्हणजे पूर्ण सिटी आहे इकडे. अलास्का राज्यामधलं स्कागवे शहर ना आणि ट्रेन ना प्रवास कसा वाटणार तुम्ही मला कमेंट करीन नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटू. जय खानदेश.